नमस्कार मित्रांनो, मी दिव्या. आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी बनवणार आहे फ्लावर पॉट. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे पुठ्ठ्याचे पाईप, RX ब्लेड, माप घेण्यासाठी स्केल, आखण्यासाठी पेन्सिल, कापण्यासाठी कैची, चिकटवण्यासाठी फेविकॉल, सुतळी आणि भरपूर सारा पुठ्ठा. तर सर्वात प्रथम आपण हा पुठ्ठ्याचा पाईप 12 इंच कापून घेणार. आता माप घेऊन झाल्यानंतर आपण याला RX ब्लेडने कापून घेऊया. अशा प्रकारे आपण हा 12 इंचाचा पाईप कट करून घेतला आहे. पुठ्ठ्याचा पाईप कट करून झाल्यानंतर आपण हा 12 इंचाचा पुठ्ठा एका विशिष्ट आकारात कापून घेणार आहोत. अशा विशिष्ट आकारात मी हा पुठ्ठा कट करून घेतला आहे. अशाच आकाराचे आपण 16 पीस कट करणार आहोत. आता आपण या सर्कलच्या मधोमध या पुठ्ठ्याच्या व्यापाला लावणार. थोडा वेळेला आता सुकवायला ठेवू. हा कट केलेला पुठ्ठा आपण फेविकॉलने चिकटवू. आपण हा फ्लावर पॉट तयार केला आहे. आता आपण या फ्लावर पॉटला थोडंसं सुकवायला ठेवूया. आता आपण याला सुतळीच्या साहाय्याने डेकोरेट करून घेऊया. आता आपण याला सुतळी घोटावूया.
अशा प्रकारे मी या फ्लावर पॉटला सुतळी चिटकवून घेतलेली आहे. आता आपण याला अजून थोडंसं डेकोरेट करूया. आता आपण हे ब्लॅक कलरचे बटन्स या फ्लावर पॉटवर चिटकवणार आहोत. अशा प्रकारे आपण हे बटन्स इथे लावलेले आहे. आता आपण याला व्यवस्थित कट करून घेऊया. आता आपण हे सुतळीचं फूल या फ्लावर पॉटवर लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला हा फ्लावर पॉट तयार झाला आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे माझं हँडमेड फ्लावर पॉट? कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.